नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पैसा, जिवंतपणे माणूस पैशासाठी राबतो, दिवसरात्र एक करतो, रक्त आटवतो. त्याला श्रीमंत व्हायचं असते. लखपती माणूस करोडपती व्हायचा विचार करतो, करोडपती माणूस अब्जोपती व्हायचा विचार करतो. पण पैशाची हाव संपत नाही. सर्व शेवटी इथे सोडून जायचं असते. वरती जाताना आपल्याला काही सोबत नेता येत नाही, हे साऱ्यांना माहीत आहे. रिकामच जावं लागते. परंतु तरी हाव सुटत नाही, पैसा सुटत नाही. हे आपण पाहतोय पदोपदी. अनेकांना यातून म्हणजे शेवटी हे मेंटॅलिटीवर आहे. वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासोबत एक धक्कादायक घटना झाली. त्यांनी स्वप्नातही कधी कल्पना केली नसेल असं काही होईल आपल्या घरी. त्यांचा मुलगा अग्निवेश याचं नुकतंच अमेरिकेत हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. तो फक्त 49 वर्ष वयाचा होता. 49. हे काही जायचं वय नाही किंवा ॲक्सिडेंटचं वय नाही. म्हणजे न्यूयॉर्कमधील रुग्णालयात त्याला भरती करण्यात आलं होतं. स्कीइंग करताना झालेल्या अपघातातून तो बाहेर येऊ शकला नाही. त्याला रुग्णालयात भरती केलं होतं, तिथेच त्याचं निधन झालं. आपला मुलगा आपल्याला सोडून गेला, हा धक्का त्याचे वडील अनिल अग्रवाल सहन करू शकले नाही. साहजिक आहे. अनिल अग्रवाल यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात की माझ्या आयुष्यातील हा सर्वात दुःखद दिवस आहे. ज्या पालकांना आपल्या मुलाला निरोप द्यावा लागतो त्याच्या दुःखाचे शब्दात वर्णन करता येणार नाही. मुलाने वडिलांच्या आधी जगाचा निरोप घेणे अपेक्षित नसते. या धक्क्यानं आम्ही साधे हादरलो असं अनिल अग्रवाल यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. आणि हे खरं आहे. बाप के कंधे पे बेटे का जनाजा, हे सहनशक्ती पलीकडचं काम आहे. अनिल अग्रवाल यांचा वेदांता ग्रुप हा मोठा ग्रुप आहे. त्यांचा हा मोठा मुलगा होता. या धक्क्यातून अनिल अग्रवाल यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी त्यांची 75% संपत्ती समाज कार्यासाठी दान करणार, सोशल वर्कसाठी दान करणार असं जाहीर केलं आहे. तशी पोस्ट त्यांनी नुकतीच टाकली. ही 75% संपत्ती समाजकार्यासाठी देणार. आता अग्रवालचा हा जो ग्रुप आहे वेदांता, हा एक नामवंत ग्रुप आहे, मोठा ग्रुप आहे. अब्जोपती आहेत. त्याचा मुलगा हा अब्जो रुपये सोडून सर्व निघून गेला. आता अपघात कोणाच्या नशिबात कधी होणार, काय होणार, काही सांगता येत नाही. विधी लिखित कोणाला मिटवता येत नाही. आता अग्निवेश अग्रवाल यांच्याकडे अब्जावधी रुपयाची संपत्ती असल्याचं सांगितलं जातं. अब्जावधी रुपये म्हणजे आता अनिल अग्रवाल यांची गेल्या वर्षीची संपत्ती 3.5 लाख कोटी रुपयाची होती.
3.5 लाख कोटी रुपयाचे मालक आहेत अनिल अग्रवाल. त्यातले 75% ते समाजकार्यासाठी देतो म्हणतायत. म्हणजे जेव्हा जवळची माणसं निघून जातात तेव्हा माणूस हादरतो. आपल्या आयुष्यातलं रिकामपण, पोकळपण त्याच्या लक्षात येते की जगायचं कोणासाठी आणि कशासाठी. ह्याच प्रश्नाच्या शोधात आज अनादी काळापासून माणूस आहे की जगणं कशासाठी, कशासाठी जगायचं आणि कशासाठी पैसे कमवायचे. पहा, तुम्हाला सापडत असेल या प्रश्नाचं उत्तर तर कॉमेंट करा. नमस्कार.